तर चला स्पीडअप करायचं. साहिल आणि संजय गोलंदाजी मार्कवर आपण वैयक्तिक पहिल्या संघासाठी देखील पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत अतुलची मात्रे. तर मी स्वागत करतो सुनीलजी गोवारी. आपण वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या सामन्यासाठी आपलं उपस्थिती दाखवली. त्यांच्यासमोर त्यांची टीम देखील आज आलेली आहे. क्रिकेटचे एक चांगले शौकीन, त्याचप्रमाणे एक थोर समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच बघितलं जातं सुनीलजी गोवारी यांचं पुन्हा आयोजन कमिटीतर्फे स्वागत असणार आहे. आपण बोलतोय सामन्याच्या दिशेने. चालू असणारा सामना आपण पाहतोय श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवांश 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना. चुरशीचा सामना पाहायला नक्कीच मिळेल. वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय अतुल मात्रे. त्यांच्या समोर एक लेजेंडरी फलंदाज आपण पाहतो संजयजी मात्रे फलंदाजी मार्कवर. पंच आम्हाला सांगतायत लेट स्टार्ट. पंचांचा इशारा. पहिला चेंडू राऊंड द विकेट. फुल लाईन टाकलाय चेंडू. चेंडूला फक्त भिरकावलं. चेंडू चाललाय डी फाईनलच्या डोक्यावरून. वन बाउंड सीमा रेषा पार. सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झाला या संघाचा चौकारांनी. 4 धावांनी धावसंख्या चालू झाली आहे. म्हणजेच पहिल्या चेंडूवर अतुल यांच्यावर प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. संजय यांच्या बॅटमधून मात्र धावा यायला लागल्यात. काल म्हटलं तसं ही जोडी नक्कीच या पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली अशी जोडी पाहायला मिळाली. ओपनिंगला आलेली जोडी पाहायला मिळते. दुसरा चेंडू फुल लाईन टाकला. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि इथे मात्र संजय यांचा खेळ होता समाप्त. पहिल्या गडी बाद अतुल यांना मिळाली पहिली सफलता. संजय मात्र यांच्या स्वरूपात एक मोठा झटका पाहायला मिळतो शिवांश 11 या संघाला. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोठे, त्याचप्रमाणे कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहणारी स्पर्धा आपण पाहतोय. कामोठे प्रीमियर लीग 2026 रबर बॉल क्रिकेटचे पावसाळी क्रिकेटचे सामने. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आगळेवेगळे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पण मात्र इथे कुठे ना कुठे पावसाचा अभाव आज आपल्याला पाहायला मिळतोय. उन्हामध्ये खेळले जाणारे सामना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट्समनला कुठे ना कुठे ॲडव्हान्टेज असतात. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा बॅट्समनला थोडंफार ॲडव्हान्टेज असतो. पहिल्या चेंडूवर आला होता चौकार. त्यानंतर मात्र विकेट मिळाली संजय मात्रे यांची. पुढील चेंडू अतुल मात्रे यांचा. स्ट्राईकवर आपण पाहतोय या संघाचा आयकॉन चेतन याला पाठवलंय. पंचांकडे नक्कीच दाद मागितली गेलेली. पंच सांगतायत डाऊन द लेग साइड इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव येते आहे कुठे ना कुठे. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. 5 या धावसंख्येवर पोहोचली आहे. आता माझा शॉर्ट ऑफ लाईन टाकले. चेंडूला कट केलंय. पॉईंटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. तदरम्यान एकच धाव तिकडे मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतील का तर नाही. एकच धाव तिकडे मिळते. स्लोअर वन नक्कीच वेगाचं परिवर्तन पाहायला मिळालं. खुला टाकलेला चेंडू होता. मला वाटतं आउटसाइड ऑफ स्टंप. साईला काहीसा कळला नाही आहे. चेंज ऑफ पेस याला म्हणतो क्रिकेटमध्ये, तेच पाहायला मिळालं. इकडे डॉट बॉल येतोय. वारंवार चाले डॉट बॉल कुठे ना कुठे प्रेशर बिल्ड करते. 4 चेंडूचा खेळ झाला. स्वभाव एक चौकार आल्यानंतर देखील फक्त 6 धावा झाल्यात. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अंगाचा वेध नक्कीच घेतला होता तिथे. पंच आम्हाला सांगतात लेग बायच्या स्वरूपात येते आहे 1 धाव. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. एक गडी बाद पाहायला मिळते. 7 धावा झाल्यात धाव फलकावर.
शेवटचा चेंडू असेल अतुल यांच्या षटकातील. स्लोअर वन टाकला चेंडू. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक दुसरीचा प्रयत्न, फेकी काहीशी खराब. बघता बघता 2 धावा पूर्ण. पहिलं षटक होते समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. एक गडी बाद. येणारे 18 चेंडू आणि कुठे ना कुठे 40 ते 45 धावांचं लक्ष नक्कीच असेल. चेतन आणि साहिल या जोडी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळत. स्वतः कर्णधार गुणवंत गोवारी यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गुणवंत फेस करतील साहिल यांना. पहिला चेंडू स्लोअर वन प्रकारे टाकला. चेंडू साहिल यांच्या रेडार मध्ये आणि साहिल मात्र आपला क्लास दाखवत. चेंडूला डिपॉझिट करतायत. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतो एक उत्तुंग असा षटकार. लेदर बॉल क्रिकेटचा जेवढा अनुभव साहिल आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे देखील वारंवार सामने ते देखील खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. नक्कीच लेदर बॉलचा दांडगा अनुभव असल्यामुळे रबर बॉल त्यांना खेळणं तितकं सोपं नाही की जातं. दुसरा चेंडू गुणवंत गोवारी यांचा पाहायला लागेल. आता मात्र फुल लेंथ प्रकारे टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाकडून होते चूक. तर दरम्यान एक धाव तिकडे मिळेल साहिल यांना. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल 16 या धावसंख्येवर. पुढील चेंडू गुणवंत गोवारी यांचा स्ट्राईकवर आपण पाहतो. चेतन स्वतः कर्णधार या संघाचे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला चांगलं बॅटल पाहायला मिळत आहे. दरम्यान इकडे काय घडतंय. ओव्हरथ्रोच्या मार्फत अजून एक धाव इकडे मिळाले. कुठे एक धाव देखील नव्हती तिकडे मात्र पंच सांगतात 22च्या स्वरूपात 22+1 म्हणजेच 2 धावा तिकडे मिळत आहेत. आता मात्र शॉर्ट ऑफ लेन प्रकारे टाकला चेंडू होता. चेंडूला फक्त फ्लॅट बॅटेड शॉट मारला. चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून. येतो षटकार. षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 24 या धावसंख्येवर. आता मात्र गुणवंत गोवारी यांच्यावर प्रहार केलाय. मगाशी साहिल यांनी केला, आता चेतन यांनी केलाय. कुठे ना कुठे हे षटकार मात्र महाग ठरू शकतात. पण गुणवंतकडे देखील तेवढीच क्षमता आहे. जेवढे गोलंदाजीमध्ये रन देत आहेत तेवढेच फलंदाजीमध्ये देखील ते करू शकतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन टाकलाय. चेंडू होता. बॅटची कडा घेतो. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता दुसरी पूर्ण. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आहे आणि यस बघता बघता साहिल यांची तिसरी धाव देखील तिकडे पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही जोडीकडून. 27 धावा झाल्या धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. मोठा फटका जर आला तर कुठे ना कुठे हा सामना शिवांश 11 या संघाकडे झुकू शकतो. आता मात्र शेवटचा चेंडू. तेच तर टाकलेला चेंडू. इथे मात्र डॉट बॉल येतोय. 2 षटक होते समाप्त. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27. एक गडी बाद. तर यस गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय
स्वतः संघाचे संघमालक त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके खेळाडू म्हणजेच शंकरभाई जाधव म्हणजेच टायगर भाऊ येतात गोलंदाजी मार्कवर. तर पुढील सामना असेल मोरया 11 विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघांचे कर्णधार. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मोरया 11 विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पहिला चेंडू टायगर भाऊ यांचा. पहिला चेंडू मात्र खरपोच समाचार घेतलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. याच ग्राउंडवर आपण नेहमी सराव करताना पाहतो टायगर भाऊ यांना. टेस्ट टायगर भाऊ आता मात्र गोलंदाजी मार्कवर. यॉर्कर स्पेशलिस्ट यांना म्हटलं जातं. पहिला चेंडू होता मला वाटतं पाहून टाकत होते. दुसरा चेंडू यॉर्कर नक्कीच येईल. येस मगाशी म्हटलं तसं यॉर्कर आलाय. टायगर भाऊ आले आणि त्याबरोबर त्यांचा यॉर्कर देखील आलाय. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांना ओळखलं जातं. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार आला. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय त्यांनी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील टायगर भाऊ यांच्या षटकातील. साहिल ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. साहिल यांच्या रडार मध्ये चेंडू चाललाय लॉग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल पण काय पाहायला मिळत आहे चेंडू सीमा रेषा पार. येतोय षटकार. तर विनंती असेल रिक्षा जी आपली बाउंड्री लाईनच्या बाजूला थोडीशी मागे घ्यायची आहे. पुढील चेंडू फुल टॉस. आता मात्र खरपोच समाचार घेतोय साहिल. चेंडूला डिपॉझिट करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक लांबच लांब असा षटकार. धाव संख्या आता मात्र 50च्या जवळ आलेली पाहायला मिळते. 46 धावा ऑलरेडी झाल्यात. अजूनही 8 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. साहिल देसाई यांनी इथे जर षटकाराची हॅट्रिक मारली तर सुधीर जाधव यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक त्यांच्यासाठी देखील असणार आहे. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय साहिल. फुल टॉस. इथे मात्र षटकार हॅट्रिक आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय साहिल देसाई. 5 नो +6 म्हणजे अजून एक फ्री हिट येईल का. या षटकाराने संघाची धावसंख्या वाढते. 53 होत आहेत. 50 धावा झालेल्या आहेत या संघाच्या. 53 धावा झाल्यात. पुढील चेंडू असेल फ्री हिट. कुठे ना कुठे आज मात्र टायगर भाऊ यांचं महागडं षटक पाहायला मिळत आहे. 4 चेंडूमध्ये 26 धावा त्यांच्या गोलंदाजीतून मिळाल्यात आज. सहसा असं होत नाही. सहसा 10 ते 12 किंवा त्यापेक्षाही कमी एवढी किफायती गोलंदाजी करतात. आज मात्र कुठे ना कुठे प्रॅक्टिसमध्ये नसतात. आजकाल काही कामांमुळे देखील ते आजकाल प्रॅक्टिसमध्ये येत नाही आहेत. पण मात्र कमबॅक नक्कीच करतील. आपल्याला पाहायला मिळालं टेनिस बॉलमध्ये देखील तेवढी चांगली गोलंदाजी ते नेहमीच करत आले आहेत. आज मात्र पहिल्यांदा 4 चेंडूमध्ये 26 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू असतील त्यांच्या षटकातील. विकेट घेऊन कमबॅक करतील का. तर यस पुढील चेंडू फ्री हिट. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये आला नाही. खूप चांगली अशी फेकी केली तिकडे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. 1 धाव पूर्ण. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे. सुरेख अशी फेकी पाहायला मिळाली. 1च धाव तिकडे मिळाली आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. शेवटचा चेंडू असेल टायगर भाऊ यांच्या षटकातील. धावसंख्या झाली आहे 54. 7 चेंडूंचा खेळ बाकी पूर्वार्धातील. चेतन ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. फुल टॉसला मात्र चेंडू डिपॉझिट केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक षटकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्याचा. हे षटक नक्कीच एक महत्त्वाचं षटक होतं. टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल या सामन्याचा. 6 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा टायगर भाऊ यांनी खर्च केल्यात. संघाची धावसंख्या झाली आहे 3 षटकार समाप्तीनंतर 60 धावा.
तर चला मोरया 11 आणि शिवांश ट्रान्सपोर्ट दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे यायचं नाणेफेकीसाठी. तर नक्कीच या ठिकाणी पुढील होणार एक मोठा सामना तुमच्या भेटीला येतोय. मोरया 11 विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट. एका बाजूने पाहतो आपण बारक्या कांबळे संघनायक आणि एका बाजूने पंकज घाडगे यांच्यामध्ये होणारा एक मोठा सामना. या ठिकाणी आलेले आपले सगळ्यांचेच लाडके मान्यवर आदरणीय सुनील भाऊ गोवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र या ठिकाणी 61. ही इथे मात्र काय पाहायला मिळत आहे पंचा निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. इट्स अ डेड बॉल. वाऱ्यामुळे स्टंप्स तिकडे पडलेत. डेड बॉल येतो इथे. वळतो आपण सामन्या दिशेने. तुषार गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेन प्रकारे टाकला चेंडू फ्लिक केला चेंडू मारलाय स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहे. एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न पण नाही. साहिल नक्कीच खूप चांगल्या फॉर्ममध्ये आज आहे. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 27 धावा त्यांनी देखील ठोकल्या. त्यानंतर चेतन एका बाजूला आपण पाहू शकतो 9 चेंडूमध्ये 26 धावा अशी वैयक्तिक खेळी चेतन यांनी देखील केली आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तिकडे कट करण्याचा प्रयत्न होता काहीसा कळला नाहीये. वेगाचं केलं परिवर्तन तुषार यांनी आणि नक्कीच खूप वेळांदा आलेला एक डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या पूर्वार्धातील मोठे फटके येतील का? साहिल पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक मारेल का की तुषार साहिल यांची विकेट घेईल पाहावं लागेल. आता मात्र शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय आणि पुल इज सक्सेसफुल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक षटकार येतो साहिल यांच्या बॅट मधून. आता मात्र 12 चेंडू मध्ये 33 धावांवर खेळताना पाहायला मिळतो साहिल. काय बॅटिंग करतोय आज साहिल. मात्र दिलखुलास अशी फलंदाजी पाहायला मिळते साहिल यांची. आता मात्र काहीसा रेंज मध्ये नव्हता टप्पा खाल्ला आणि चेंडू मात्र खालून गेलाय. शेवटचा चेंडू फुलटा टाकला चेंडू होता मिस टाइम स्ट्रोक. मिडविकेशन एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न साहिल यांचा आणि बघता बघता 2 धावा देखील तिकडे पूर्ण मिसफील्ड पाहायला मिळते आणि तिसरी धाव देखील तिकडे पूर्ण झालेली आहे. चौथीचा प्रयत्न असतील पण मात्र इथे धाव बाद होताना पाहायला मिळते साहिल. चार षटकांचा खेळ झाला समाप्त. 71 धावा झाल्यात. 72 धावांची गरज. चला कॅमेरामॅन फोकस करा.
तर नक्कीच या ठिकाणी होणार पुढील सामना एका बाजूने शिवांश ट्रान्सपोर्ट आणि दुसऱ्या बाजूने असलेले मोरया 11 दोन्ही संघाचे संघनायक आदरणीय आपले सगळ्यांचेच लाडके नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील भाऊ गोवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. मोरया 11ने प्रथमतः नाणेफेक जिंकले. तर नक्कीच या ठिकाणी सातत्याने आपण पाहतो या कामोट्यामध्ये सगळ्यांचेच लाडके नेते अर्थातच दिलेला शब्द सातत्याने पाळणारे कामोट्यामधील तरुणांचे असे लाडके नेते कामोटा शिवसेना शहर अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सौभाग्य कांक्षणी या ठिकाणी प्रियाताई गोवारी सातत्याने कामोट्यामधील प्रश्न हे सातत्याने या सध्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थायी स्थानिक समितीच्या सदस्य आहेत. तर नक्कीच या ठिकाणी प्रत्येक वेळी कामोड्यामध्ये ज्या ज्या विजेचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल तर सातत्याने प्रशासनाला धारेवर धरत असा सुनील भाऊ त्यांच्या समोर संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सुनील भाऊंना विनंती करतोय की या ठिकाणी KPL आपली 2026 आपल्या कामोड्याची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. येस ही तिसरी आहे. जय महाराष्ट्र. कामोडे प्रीमियम लीग 2026 KPL सर्व क्रिकेट वासियांना पहिला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि क्रिकेट हा खेळ हा एक आपल्या अंगातली जी कला आहे ती दाखवण्याचा खेळ आहे. या कलेमध्ये आपण एकमेकाला कधीसुद्धा कमी लेखू नये. जसा बगल्याला गरुडाची पंख लावली तरी तो गरुड होऊ शकत नाही तसंच या खेळाचा विषय आहे. आपण समोर कोण आहे आणि आपण काय करतो याच्यापेक्षा आपण कोण आहेत हे दाखवल्यानंतरच आपला विजय नक्की असतो. आणि परत एकदा सर्व क्रिकेटप्रेमीयांना या हार्दिक शुभेच्छा देतो. आज पाऊस नसतानासुद्धा पावसाला खेळ समजला तो दुर्दैव आहे. पाऊस पडेल अशा अपेक्षा बाळगतो आणि या खेळाची रंगत अजून वाढेल एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील भाऊ. संपूर्ण कामोड्यामधील तरुणांचे एक लाडके नेतृत्व लाडके नेते या ठिकाणी सातत्याने आपले त्यांची प्रत्येक KPLला उपस्थिती असते आणि नक्कीच क्रिकेटवरती आणि संपूर्ण कामोड्यातील सगळ्याच तरुणावरती सातत्याने प्रेम करत असा कामोड्यातील सामाजिक जे प्रश्न आहेत ते सातत्याने आपल्या पद्धतीने मांडत असतात आणि त्यांचा पाठपुरा करून ते प्रश्न संपूर्ण प्रश्न हे मार्गी लावत असतात. असे आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय सुनील भाऊ गोवारी यांचं पुन्हा एकदा संपूर्ण कामोडे प्रीमियर लीग त्याचप्रमाणे कामोडे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा आणि त्यांची संपूर्ण या ठिकाणी टीम उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. आणि आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित दाखवला त्यावर तुमचे अभिनंदन देखील करतो. तर वळूया मॅचकडे. संतोष जाधव यांचा आवाज. हॅलो धन्यवाद कुंदन कांबळे. तर पुन्हा एकदा उपस्थित असलेले आमचे मान्यवर त्यांचे हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना आपण पाहतोय शिवांश शिलवण विरुद्ध श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर 4 यांच्यामध्ये प्रथमतः फलंदाजी केली होती श्रीवान शिलवण या संघाने. तब्बल 4 षटकामध्ये 71 धावा जमा केल्या आणि 72 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर 4 संघासमोर. अतिशय धुवारदार तडाखेबाज फलंदाजी केली होती साहिल देसाई याने. कालचा दिवस आपण पाहिला होता. साहिल देसाईची बॅट काय चालत नव्हती मैदानामध्ये परंतु आज त्याने दाखवून दिलंय. एक हाती झुंज दिली आणि त्याच्या खेळाच्या जोरावरती मात्र संघाला नेऊन ठेवलं तब्बल 71 धावापर्यंत. 71 धावांचा हा डोंगर आणि डोंगर पार काढण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये गुड मॉर्निंग टायगर 4 यांची एका बाजूला असेल तो गुणवंत गोवारी आणि त्याच्या जोडीला आणखी एक हार्ड हिटर अतुल म्हात्रे. पावायला गेले येणारे 24 चेंडू असतील म्हणजे 4 षटकं असतील. 4 षटकामध्ये तुम्हाला 72 धावा कराव्या लागतील. वैयक्तिक पहिलं सांगायचं होतं पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज कुंदन माफ करा कुशल. कुंदन
वैयक्तिक पहिल्याने सांगायच्या वतीने पहिलं षटक घेऊन येईल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म वर द विकेट मारा करेल. 8 ते 10 पावलांचं रनअप घेऊन समोर असलेला तेवढाच आक्रमक असा फलंदाज गुणवंत गोवारी. तर पाहावं लागेल येणारे 24 चेंडू 72 धावा असं समीकरण. पहिला चेंडू लॉब केला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आल्या कुशल कुंदलेचं स्वागत करतो गुणवंत गोवारी. गुणवंत याला माहिती आहे की 72 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या चेंडूपासूनच हाणामारी करावी लागेल आणि त्यासाठी सज्ज असेल तो मात्र फलंदाज गुणवंत. पहिल्या चेंडूवरती स्वागत करून दिलंय ते कुशल्यांचं गुणवंत याने. पहिल्या 6 धावेने वैयक्तिक खात्याने संघाचं खातं खोलतोय तो मात्र गुणवंत. संघाचं श्री गणेशा करून देतोय 6 धावेने. आता पाहावं लागेल येणारे 5 चेंडू कशा प्रकारे कुशल टाकेल. एक नावाजलं असं गोलंदाज आहे कुशल, समोर तेवढा आक्रमक फलंदाज गुणवंत. पुन्हा एकदा पॅडल सेप बैठक शॉट पाहायला मिळतोय गुणवंताच्या बॅटमधून. येणारा हा सलगचा दुसरा षटकार गुणवंताच्या बॅटमधून. 2 चेंडू 2 षटकार. धाव संख्या होती ती 12. काय फलंदाजी पाहायला मिळते गुणवंताच्या बॅटमधून. ज्याप्रमाणे साहिल देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता त्याच प्रकारे मात्र गुणवंत गोवारी यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. सलगच्या 2 चेंडू ते 2 षटकार. पूर्णपणे दबाव असेल तो मात्र गोलंदाज कुशल कुंदल यांच्यावरती. पाहावं लागेल आता उर्वरित 4 चेंडू असतील पहिल्या षटकातील. गुणवंत तयार असेल, पूर्णपणे सज्ज दिसतोय गुणवंत. सलग हा तिसरा षटका स्ट्रेट डाय पद्धतीचा फटका. लाजा फटका पाहायला मिळतो, देखता फटका गुणवंताच्या बॅट मधून. येणारा हा लगातार तिसरा षटकार आणि षटकाराची हॅट्रिक होते या ठिकाणी गुणवंत गोवारीच्या बॅट मधून. या 3 षटकारांनी धाव संख्या होती ती मात्र 18. पहिलं षटक चालू असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावर पूर्णपणे हावी झाले तो मात्र गुणवंत आणि अशाच प्रकारच्या फलंदाजी गरज असेल. पुन्हा एकदा 4था षटकार. सलगचा 4था षटकार. 4 चेंडू 4 षटकार. आताच्या KPL चषक मध्ये हा पहिला विक्रम असेल. 4 चेंडू मध्ये 4 षटकार आणि गुणवंत गोवारी यांनी जर या ठिकाणी अर्धशतक झळकावलं तर सोनू पाटील यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक जाहीर गुणवंत गोवारी याला. आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार जर मारले तर अतुल पाटील यांच्याकडून 2000 रुपये. तर सलगचे 4 चेंडू ते 4 षटकार आलेले आहेत. 2 चेंडू बाकी. पूर्णपणे दबाव असेल तो कुशल याच्यावरती कारण आक्रमक पवित्रा घेतला पहिल्या चेंडू पासून तो गुणवंत याने. आणि आमच्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी पाटील यांच्याकडून जो कोणी खेळाडू 50 धावा करेल त्याच्यासाठी 2000चं पारितोषिक आधीच जाहीर झालेलं आहे. तर पाहावं लागेल. 5वा चेंडू होता, चांगला चेंडू होता. कुशल याचा थोडस स्वतःला कमबॅक करून देतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले कुशल्याने. 5 चेंडूवरती 24 धावा खर्च झालेत. येणारा शेवटचा चेंडू असेल. पाहावं लागेल कुशल याची कामगिरी कशा प्रकारे ठरेल. चांगला चेंडू होता, हलक्या बाजून खेळून काढलाय. पॉईंटच्या दिशेने 1 धाव घेणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो गुणवंत. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतोय. कृष्णा येतोय चेंडू खाली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धाव संख्या होते ती तब्बल 26. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आपण पाहतोय या ठिकाणी श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि आता मात्र धाव संख्या झाली ती 26. सलामी जोडी मैदानामध्ये. पहिला 4 चेंडू होते, सलग 4 षटकार मारले गुणवंत गोवारी यांनी. दाखवून दिले आपली फलंदाजीची कमाल या मैदानामध्ये. ज्या वेळी या कामोट्यामध्ये अनेक स्पर्धा होतात, मग त्या टेनिस असू दे, रबर बॉल, पावसाळी स्पर्धा असू दे, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये गुणवंत गोवारी हा अव्वल दर्जाचा ठरतो. त्याची फलंदाजी वाकण्याजोगी असते आणि तोच गुणवंत आता पूर्णपणे हावी झाला होता तो गोलंदाज कुशल याच्यावरती. तब्बल 26 धावा कुठून काढल्या पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे गोलंदाजी हवाच काढून टाकली पहिल्या षटकामध्ये. आणि आता मात्र गोलंदाज येईल तो वैयक्तिक पहिलं दुसरं षटक घेऊन प्रशांत कांबळे.
प्रशांत कांबळे हा एक चांगला गोलंदाज आहे, नावाजलेला गोलंदाज आहे कामोट्यामधला. आणि त्याच्यासमोर मात्र प्रथमतः स्टाईल येईल तो आणखी एक हार्ड हिटर म्हणून त्याला समजला जातो, तो म्हणजे अतुल म्हात्रे. पाहावं लागेल येणारं समीकरण बनतंय 18 चेंडू आणि 46 धावा. पहिला चेंडू अतिशय वेगवान रफ्तार होता या चेंडू मागे, त्यामुळे की काय अतुल म्हात्रे थोडासा बीट होतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. विकेट किपर संजय म्हात्रे मामा यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा दुसरा चेंडू प्रशांतांचा, समोर मात्र फलंदाज अतुल. पुन्हा एकदा आकुटाबे चेंडू, चेंडूला सोडून दिलं. उजव्या इशीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू, अवांतर धाव मिळते. एका धावेने धावसंख्या भर ओढते. धावसंख्या होती ते 27. पुन्हा एकदा प्रशांत तयार, समोर अतुल म्हात्रे. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी काय घडतं पाहावं लागेल. धावचीत करण्याचा प्रयत्न होता संजय म्हात्रेंचा, परंतु आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय अतुल म्हात्रे. कुठेतरी दडपण दिसते अतुल म्हात्रे याच्यावरती. ज्या अर्थी गुणवंत गोवारे यांनी पहिल्या षटकामध्ये फलंदाजी केली, त्याला तेवढी साथ देणे गरजेचं असेल ते अतुल म्हात्रेला. कारण आपण पाहतोय 72 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या होती 27. येणारे 16 चेंडूंनी 45 धावांची गरज असेल. आकोटाबे चेंडू, चेंडूचा वेळ घेतला, चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. साहिल गोवारी त्या ठिकाणी, ज्या खेळाडूची अतिशय चांगला क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली गेली कामोट्यामधून, तो क्षेत्ररक्षक साहिल गोवारी या ठिकाणी चूक करतोय, कुठेतरी घाई करून बसतोय. आणि एक जीवदान मात्र मिळतं अतुल म्हात्रे सारख्या मोठ्या खेळाडूला. एक धाव नक्की मिळते या ठिकाणी. धावसंख्या होती 28. आतापर्यंत धावसंख्या झाली 28. पुन्हा एकदा गुणवंत गोवारी स्ट्राईक वरती येतोय, ज्याने या पहिल्या षटकामध्ये 4 षटकार खेचले होते. तोच गुणवंत तयार असेल खेळायला. पुन्हा एकदा आकुटाबे चेंडू, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, त्या कारणाने कुठेतरी बीट होतोय गुणवंत. चेंडू मात्र जातोय निर्धाव. विकेट किपर संजय म्हात्रे यांच्या हातामध्ये. चांगला चेंडू हाता येतो तो मात्र प्रशांत कांबळे. चांगली गोलंदाजी राहिली कालच्या दिवसापासून. पुन्हा एकदा तयार. आता मात्र ती चूक आकुटाबे चेंडू, पहिल्या चेंडू प्रमाणे हाही चेंडू टाकला होता, परंतु आता मात्र बरोबर वेध घेतोय चेंडूचा गुणवंत गोवारी आणि पाठवतोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आतापर्यंत विचार केला ना आपण तर गुणवंत गोवारीचा हा येणारा 5वा षटकार. जवळजवळ धावसंख्या होती 34 आणि वैयक्तिक 32 या धावसंख्येवर खेळतो तो मात्र गुणवंत गोवारी. 8 चेंडू 32 धावा, त्यामध्ये जवळजवळ 5 षटकारांचा समावेश. 5 षटकारमध्ये 8 चेंडू फक्त फेस केले आणि त्याच्यामध्ये 32 धावा जमा केला वैयक्तिक त्या गुणवंत गोवारी याने. पुन्हा एकदा आकोटाबाई चेंडू आता पाहावा लागेल. पंचांचा निर्णय येतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू, अवांतर धाव मिळते आणि 1 बाउन्सची एक वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 35. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. गुणवंत गोवारी तयार. आक्रमक पवित्र आक्रमक खेळी पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण पाहतो. कामोटे क्रिकेट कामोटे प्रीमियर लीग KPL चषक 2026. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका गुणवंत गोवारीच्या बॅटमधून पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. अशा प्रकारचे फटके आपण कमी प्रमाणे बघतो, पण तो फटका मात्र सजवला आहे तो गुणवंत गोवाऱ्याने 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ते 39च्या घरात. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूंचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा उभ्या केल्या त्या 39. 72 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 12 चेंडू बाकी असतील. समीकरण म्हणते येणारे 12 चेंडू आणि 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. जवळजवळ अर्धा पल्ला पार केलाय तो गुणवंत गोवारीने. एकट्याने फलंदाजी केली, एक हाती झुंज देतोय. आतापर्यंत 36 धावेवरती खेळतोय. त्या कामोटे प्रीमियर लीग 2026 मध्ये कोणताही खेळाडूंनी जर 50 धावा बनवल्या तर कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी पाटील यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि गुणवंत गोवारी याच्यासाठी एक संधी असेल. आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय, 36 धावा केल्या आहेत. चेतन कासले येतोय. पहिला चेंडू अतुल म्हात्रे धीम्या गतीने खेळतोय. एक धाव मिळते त्या ठिकाणी, कारण अतुल म्हात्रेला देखील माहिती आहे जास्तीत जास्त बॅट
चालते ती गुणवंत गोवाऱ्याची, त्याला जास्तीत जास्त ट्रॅकवर आणणे गरजेचं आहे आणि तेच काम मात्र चांगलं चोख बजावतो या ठिकाणी अतुल म्हात्रे. एक धाव मिळते, धावसंख्या होते ती तब्बल आतापर्यंत 40. आता समीकरण जवळ येते थोडंसं. 11 चेंडू 32 धावा. गुणवंत गोवारी तर बारक्या कांबळे यायचंय समालोचन कक्षामध्ये. बारक्या कांबळे कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. ते येणारे 11 चेंडू 32 धावा खेळण्यासाठी सज्ज गुणवंत गोवारी. वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळतोय. चेतन याचा पुढचा चेंडू, फुलटाच प्रकार चेंडू, चेंडूला भिरकावून दिलं फायनलच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. हा खराब चेंडू, नो चेंडू म्हणजे येणारा चेंडू असणार तो फ्री हिट. एक संधी असेल गुणवंत गोवारेला. आतापर्यंत आपण विचार करतोय गुणवंत गोवारेचा तब्बल धावसंख्या झाले ते 40. 10 चेंडू 40 धावा, 5 षटकार 1 चौकार. अजूनही 10 धावा कमी पडतायत स्वतःचं अर्धशतक करण्यासाठी. ते चेतन कासले यांचा पुढचा चेंडू फ्री हिट. चांगला चेंडू होता, खोलवर चेंडू, चेंडूला खेळून काढले. एक धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो, पाहावं लागेल. प्रशांत चेंडू फेक करतो तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूला अतुल तर दुसऱ्या बाजूला गुणवंत गोवारे. धावसंख्या पुढे जाते 2 धावेने. धावसंख्या होती ते 47. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 25 धावा. येणारे 4 चेंडू कशा प्रकारे असतील चेतनाचे पाहावे लागतील. चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी 1 धाव मिळते. एका धावसंख्या होती 48. जर या ठिकाणी श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स या संघाला गुणवंत गोवारी यांनी विजय मिळवून दिला तर मास्टर सूर्या 11चे कॅप्टन सोनू पाटील यांच्याकडून तब्बल 2000चे पारितोषिक जाहीर. आणि या ठिकाणी काय घडतंय, चांगला लॉब केलाय कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अतुल म्हात्रे. बराचसा उशीर शांत होता अतुल म्हात्रे आणि त्यानंतर मात्र त्याची आता बॅट तळपायला लागली आहे. जबरदस्त फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा देखना फटका अतुल म्हात्रे यांच्या बॅटमधून. मी याआधीच वर्णन केलेलं अतुल म्हात्रेचा एक आक्रमक असा फलंदाज रायगड जिल्ह्यामध्ये जो गाजला आहे त्याच्या फलंदाजी जोरावर तोच अतुल म्हात्रे. बराच काळ तो शांत होता, त्यानंतर मात्र आता आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी चूक करतोय अतुल. फुलटाच प्रकारचा चेंडू होता आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती तो कधीच चुकत नाही, पण तो आता मात्र थोडासा बीट होतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्या होते ती मात्र 54. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू बाकी चेतन समोर मात्र आक्रमक पवित्र घेतलेला फलंदाज अतुल म्हात्रे. फुलटर प्रकार चेंडू पॅडल स्लिप केले फायनलच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते श्री गणेश गुड मॉर्निंग टायगर फोर्स. जबरदस्त फलंदाजी, लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. समीकरण एकदम जवळ येते श्री गणेशा टायगर फोर्स यांच्या बाजूने. 6 चेंडू 14 धावा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जल्लोष पाहायला मिळतंय. या ठिकाणी संघ मालक अतुल औटी आणि टायगर भाऊ यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळते. जबरदस्त 6 चेंडू 14 धावा. दोन्ही फलंदाजाने आतापर्यंत 43 धावांवरती खेळतोय गुणवंत गोवारी. 12 चेंडू 43 धावा. जर गुणवंत गोवारी याने अर्धशतक झळकावलं तर सोनू पाटील यांच्याकडून तब्बल 2000. आमचे सुनील दादा गोवारी यांच्याकडून 2000. सागर दादा पाटील यांच्याकडून 2000 प्राइज आणि टायगर भाऊ यांच्याकडून तब्बल 2000. जवळजवळ 8000 रुपयाचं पारितोषिक गुणवंत गोवारी याच्यासाठी एक नामी संधी असेल. 12 चेंडू 43 धावा, 5 षटकार 2 चौकार, 7 चेंडू 14 धावा. कृष्णा तयार. पहिला चेंडू आकुटबे चेंडू लॉब केले कव्हरच्या दिशेने 1 धावा. दुसऱ्याची मागणी करतो गुणवंत पाहावं लागेल. चांगला
चेंडू फेक झाला. संजय म्हात्रे यांच्या हातामध्ये. एका धावेवरती समाधान मानतोय. धावसंख्या होती तब्बल 59. येणारे 5 चेंडू 13 धावा. गुणवंत पोहोचतोय 44 या धावसंख्येवरती. 6 धाव्यांची गरज असेल. तब्बल 8,000चं पारितोषिक जाहीर गुणवंत गोवारी याच्यासाठी. चांगला चेंडू होता. ब्लॉकमध्ये चेंडूला खोडून काढले. 1 धाव तर मिळणार आहे. एका धावेवरती गुणवंत समाधान मानतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू 12 धावा. गुणवंत गोवारी 44 धावा. 6 धाव्यांची गरज. तब्बल 8,000चं पारितोषिक. सुनील दादा गोवारी, सोनू पाटील, टायगर भाऊ आणि सागरदादा पाटील प्रत्येकी 2-2 हजार रुपये पारितोषिक. 50 रन केले गुणवंत गोवारीनंतर. उसळी घेणारा चेंडू कुठेतरी गोलंदाज या ठिकाणी फॉर्म बनवतोय. या ठिकाणी दबाव दिसतोय गोलंदाजांवरती, कारण 72 धावांचा हा डोंगर होता आणि हा डोंगर सहजरित्या पार करतायत श्री गणेश टायगर फोर्स संघाचे खेळाडू. काय फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडू पासून आक्रमक पवित्रा घेतला होता गुणवंत गोवार यांनी. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार मारून दाखवून दिलंय की माझं नाव या कामोट्यामध्ये का गाजतंय. आता येणारे 4 चेंडू 11 धावा आणि गुणवंत याला पाहिजे 6 धावा या लीग मधलं पहिलं अर्धशतक करण्यासाठी. पॅनल सुर जबरदस्त फटका. या कामोटे प्रीमियर लीग 2026 पहिलं अर्धशतक गुणवंत गोवारी यांच्या बॅट मधून. 50 धावा वैयक्तिक फलंदाजी. काय फलंदाजी. वादळी खेळी पाहायला मिळते गुणवंत गोवारी यांच्या बॅट मधून. तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं होतं आणि ते त्याला या मॅच नंतर देण्यात येईल. आणि जाहीर केलेले पारितोषिक त्यांची नावे आहेत सागरदादा पाटील, सुनीलदादा गोवारी, सोनू पाटील आणि टायगर भाऊ. प्रत्येकी 2-2 हजार या गुणवंत गोवारसाठी. त्याचं अर्धशतक झालं तर लावले होते आणि ते त्यांनी करून दाखवलंय. अवघ्या 14 चेंडू मध्ये 50 धावा, 6 षटकार 2 चौकार. येणारे 3 चेंडू 5 धावा. येणारे 3 चेंडू 5 धावा. मॅच जर जिंकून दिली तर सोनू पाटील यांच्याकडून 2,000 रुपये. जोरदार फटका मारला कवच्या दिशेने. धाव तो घेणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो की काय आणि बघता बघता मला वाटतंय 2 धावा पूर्ण. धाव संख्या होती ती 69. 72 धावांचा पाठलाग करताना हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला. जवळजवळ आपल्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा सन्मान करतो आपल्या बॅट मधून गुणवंत गोवारी. येणारे 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा पाहावं लागेल. चांगला चेंडू होता. बॅटचा फेस खोलला होता गुणवंताने, परंतु कुठेतरी मॅच जिंकून दिली. मॅच जिंकून दिली तर सुनील दादा गोवार यांच्याकडून 2,000 आणि सोनू पाटील यांच्याकडून 2,000 गुणवंत गोवार यांनी टीम साठी. आणि तब्बल 8,000चं पहिलंच पारितोषिक जाहीर केलेलं ते मिळालेलं आहे. पाहावं लागेल. येणारे 1 चेंडू आणि 3 धावा. जबरदस्त फटका कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते गुणवंत गोवारी यांच्या बॅट मधून. जबरदस्त जल्लोष होता या ठिकाणी. स्वतः संघ मालक मैदानी दिशेने जाताना टायगर भाऊ, जय टायगर. काय फलंदाजी केले गुणवंत यांनी. जबरदस्त 1 मॅन शो. 17 चेंडू 58 धावा, 7 षटकार 2 चौकार. टायगर भाऊ विनंती असेल सुनीलदादा गोवारी आपली वाट बघतात या ठिकाणी यायचंय आणि पैसे घेऊन यायचे. या ठिकाणी 2,000 जाहीर केलेले. नक्कीच अतुल भाऊ औटी असतील किंवा टायगर भाऊ असतील. जबरदस्त फलंदाजी.